सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आता मी दुसऱ्या दिवशीची ही सकाळ आहे। मी सकाळी निघाली आहे सगळं शूट करण्यासाठी, आजूबाजूचा एन्व्हायरमेंट एकदा डोळ्यात भरून घेण्यासाठी, की हे मला नेहमी लक्षात राहावं। असं वातावरण जास्त करून मिळत नाही। आणि हे मी सकाळी तुम्ही बघू शकता, असं आईने हे पोहे केले असताना, आणि हे पोहे आम्ही टेबलवर सेट केले होते। पोहे होते, पॉपकॉर्न होतं, आणि हे जरा मी पोस्ट करत होती। आणि त्याच्यानंतर हे बघा माझं फेवरेट फोटोग्राफी लाईट्सची। त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे। आता ज्या ॲक्च्युली घराच्या बाहेरचं आहे हे, तुम्ही बघू शकता पूर्ण तो एन्व्हायरमेंट, ते धुक्यातलं डोंगर आणि सगळं किती सुंदर दिसतंय तो एन्व्हायरमेंट। ते एकदम असं डोळ्यात भरल्यासारखं झालं होतं, आणि नाही जायचं असं वाटत होतं, पण शेवटी जावं लागलं। हा आमचा ग्रुप फोटो काढण्याचा प्रयत्न, हा त्यांनी आमचा फोटो काढला आहे। त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी यायला। तर तिकडे आम्ही हे सगळं बघितलं। हे सुंदर सुंदर पक्षी बघा तुम्ही, किती छान आहे ते। ॲक्च्युली ते जेवणासाठी इकडे तिकडे फिरत होते, तर त्यांचा फीडिंग टाईम कदाचित झाला असेल, म्हणून ते इकडे तिकडे फिरतात बिचारे। एकदम जोरात जोरात केकाटे मारत ते फिरत होते। हे खोपोलीच्या एका हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही थांबलेलो जेवण्यासाठी, तेव्हा हे तिकडे होते। आणि हे आमचं जेवण बघू शकता। अरे हे काहीतरी लसणी पापड, काही सुंदर प्रकार होता, मी तुम्हाला सांगू नाही शकत। खूप छान होतं हे। बागेश्री म्हणून दादा कोंडकेंचं हॉटेल आहे खोपोलीमध्ये, तिकडे आम्ही जेवलो। इतकं सुंदर होतं ते। आणि हे जरा फोटोग्राफी, बिकॉज शी इज ऑलवेज राईट। आता हे माझे बाबा आहेत, आणि गाडी चालवताना थोडंसं मी स्लोमो शूट केला आहे। तुम्ही बघू शकता आम्ही निघालेलो आहे। हे बाहेरचा नजारा जेव्हा आम्ही गाडी चालवली तेव्हा। बाहेर त्या दिवशी काल भरपूर पाणी होतं, आणि लिटरली ट्रॅफिकमध्ये आम्ही 2 तास अडकलेलो। 1 तास एका बाजूनी आणि 1 तास अजून एका बाजूनी अडकलेलो। सो तेव्हा थोडंसं फोटोग्राफी तर चालू होती, पण घरी पण पोचायचं होतं ना टाईम। झालं असं की आम्ही रिरूट केलं, तेव्हा पण आम्हाला ट्रॅफिक लागलं। थँक्स फॉर वॉचिंग।